नमस्कार मैत्रिणींनो, इथे बासमती तांदूळ मी 1 वाटी सपाट घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुणार आहे मी. तांदूळ बासमती राईस आहे. चला तर एक पाण्याने धुतले, आता दुसऱ्या पाण्याने पण आपण झाकून ठेवून देणार आहोत. 2 पाण्याने धुवून झालेले आहे. चला, अशा प्रकारे मी अर्धा तास तांदूळ भिजत घातले होते. चला तर आता आपल्याला मिक्सरवर दळून घ्यायचं आहे. त्यासाठी साहित्य घेतलं आहे: काजू, बदाम, पिस्ते, खोबरं, मनुके, इलायची, साखर आणि तूप. चला तर आपलं मिक्सरला वाटून झालेलं आहे. मस्त करायची आहे आपल्याला तांदळाची खीर. चला तर एका कढईमध्ये मी पाणी उकळून फेकून दिलेलं आहे. आता 1 चमचा तूप टाकून घेते गावरान. त्यामध्ये आपण आता काजू, बदाम, वेलची हे सर्व थोडंसं आपण परतून घेणार आहोत. थोड्याशा तुपामध्ये आता आपण इथे चितळेचं दूध टाकून दिलेलं आहे अर्धा लिटर आणि थोडंसं पाणी पण टाकणार आहे. चला तर आता साखर टाकून दिलेली आहे, म्हणजे चांगली त्या दुधामध्ये पाण्यामध्ये विरघळेल. अशी मस्त बनवायची आहे आपल्याला खीर. आता खोबरं टाकून दिलेलं आहे, ओलं खोबरं आहे हे. आता पातळ वाटते आपल्याला, नंतर थोडीशी घट्ट होईल. अजून 5-10 मिनिटे आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले तांदूळ शिजतील. तांदूळ मी रवाळच ठेवलेले आहे. थोडंसं तूप टाकून देऊया. मस्त झालेली आहे खीर आपली. चला तर आता काढून घेते मी, सर्व करते. चला तर काजू, बदाम, पिस्त्याचे काप वरतून टाकून दिलेले आहेत. अशा प्रकारे आपली खीर झालेली आहे.